लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात जानेवारीचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 2 महिन्याचा हप्ता आला नाही तर मग यावेळेचा जानेवारीचा हप्ता येईल का? कारण की जानेवारीच्या वितरणाला फार काही विलंब अजून राहिलेला नाही, त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींना ज्यांना 2 हप्ते पेंडिंग पडलेले आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा, आणि त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे KYC मध्ये चूक झालेली आहे. म्हणजे KYC करताना चूक झाली आहे, KYC प्रक्रियामध्ये चूक झालेली आहे. तर मग यावेळेचा जानेवारीचा 19वा हप्ता येईल का, अशा प्रकारचा प्रचंड लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला असेल आणि त्याच प्रश्नाचे अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे घरामध्ये शासकीय नोकर नाही, घरामध्ये पेन्शनर नाही, घरामध्ये शासकीय नोकर पण नाही आणि पेन्शनर पण नाही, कुणाला पेन्शन पण मिळत नाही, तरी पण KYC मध्ये पर्याय निवडताना गोंधळ झाला आणि त्या लाडक्या बहिणीची KYC प्रक्रिया चुकलेली आहे. आणि त्यामुळे एकंदरीत KYC मध्ये ज्या त्रुटी झालेल्या आहेत तर त्या त्रुटीमध्ये चूक झाल्यामुळे लाडक्या बहिणींना यावेळेचा डिसेंबरचा पण हप्ता मिळाला नाही आणि याच्या अगोदरचा जो आहे नोव्हेंबरचा पण हप्ता मिळाला नाही. त्यामुळे एकंदरीत जानेवारीचा मिळण्याची किती शक्यता आहे? कारण की आज जर पाहिलं 20 जानेवारी आहे, आतापर्यंत ते KYC मध्ये एडिट करण्याचा ऑप्शन नाही. महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला गेल्याच्या नंतर तिथे लाडक्या बहिणींना सांगितलं चाललं आहे की आम्हाला वरून आदेश अजून आले नाही, त्यामुळे सध्या आम्ही KYC मध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करू शकत नाही जर चूक झाली असेल तर. पण असं किती दिवस टाळमटाळ चालणार आहे? ऑलरेडी 3000 रुपये पेंडिंग पडले, परत यावेळेचा पण पेंडिंग पडणार, अशा प्रकारचे संकेत स्पष्ट आहेत. बघा, त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही, जानेवारीचा हप्ता येईल का? आता यावर सरकारचं काय स्पष्टीकरण आहे एकदा आपण ते समजून घेऊयात. सरकारने बघा यावर अजून कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. म्हणजे सरकार जानेवारीचा हप्ता मिळेल का नाही मिळणार, मागचे 2 पेंडिंग हप्ते मिळतील का, यावर पण कोणत्याही प्रकारचा एका शब्दाची पण अपडेट दिलेली नाही. खरं तर राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी लवकरात लवकर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पटकन येऊन सांगायला पाहिजे की ज्या लाडक्या बहिणींची KYC थांबवण्यात आलेली आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे तर त्यांच्यासाठी आम्ही परत पोर्टल चालू करीत आहोत. त्यामुळे अशा प्रकारचं जोपर्यंत त्या माहिती देत नाहीत तोपर्यंत काही त्या लाडक्या बहिणींना फायदा होणार नाही. आणि सरकार हा एक प्रकारचा लाडक्या बहिणीवर अन्यायच करत आहे, यामध्ये पण कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. का? कारण KYCचं पोर्टल चालू व्हायला पाहिजे, KYC साठी गावोगावी कॅम्प लावायला पाहिजे, तरच त्या लाडक्या बहिणींना जे आहे काही चूक झाली असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येईल. दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध नाही त्यांना. म्हणजे KYCची लिंक वेबसाईटवरून हटवण्यात आलेली आहे, पोर्टलवर KYC करता येत नाही. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनी न्याय कोणाकडे मागायचा? फक्त त्या लाडक्या बहिणींची तारंबळ होत आहे. जायचं आहे कुठे? तर महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला. तर हे शक्य नाही. त्यामुळे एकंदरीत माझ्या मते जानेवारीचा महिन्याचा लाभ देखील ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही तर माझं असं मत आहे त्यांना जानेवारीचा हप्ता देखील मिळणार नाही, अशी माझी तरी सध्याची प्रतिक्रिया आहे. पण यामध्ये पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, याचा अर्थ असा नाही की सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3 हप्ते पेंडिंग टाकावेत. मागं पण म्हटले बघा की ज्यांचा जूनपासून लाभ थांबवला तर त्यांचा पात्र ठरल्याच्या नंतर त्यांना आम्ही त्यांचा लाभ देऊ, त्यांना मागचा लाभ मिळाला नाही. तर तसंच ह्या लाडक्या बहिणींचा पण मागचा लाभ ठेवू नका. नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 आणि जानेवारीचे किती तर 1500, म्हणजे असा एकूण 4500 रुपयाचा लाभ त्या लाडक्या बहिणीच्या फक्त मोबाईलमध्ये किरकोळ चूक झाली आणि तेवढ्यामुळे अडकला. त्यामुळे सरकार यावर कधी उत्तर देणार आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या मुद्द्याला कधी सॉल्व्ह करणार आणि कधी लवकर पोर्टल चालू करणार यावर एकदा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. जानेवारीचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा मिळाला नाही त्यांना मिळण्याची शक्यता फार कमी आहे, पण मात्र कायमचा लाभ बंद होणार नाही. पुढे त्यावर नक्कीच काही अपडेट येईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.